नमस्कार. अ, आपणही आपल्या बिझनेससाठी जर इनवॉइस बनवत असाल तर हे आपलं सॉफ्टवेअर आहे जे तुम्हाला इनवॉइस बनवण्यात खूप मदत करेल, जेणेकरून तुम्ही तुमचे ऑर्डर ट्रॅक करताल, कोटेशन बनवू शकता. तर मी तुम्हाला याचं कसं वापरायचं ते सांगतो. तर ओपन केल्यानंतर तुम्हाला हे असं दिसेल. तुम्हाला पहिल्यांदा सेटिंगमध्ये यायचं आहे. सेटिंगमध्ये आल्यानंतर तुमच्या दुकानाचा किंवा बिझनेसचा जो लोगो आहे तो इथे ॲड करा. हा लोगो तुम्हाला तुमच्या इनवॉइस किंवा कोटेशन वरती दिसेल. तिथे तुमच्या कंपनीचं नाव टाका. तिथं ॲड्रेस टाका तुम्ही. GST नंबर जर असेल तर, आणि GST रेट डिफॉल्ट आता इथे आपण 18 ठेवलेला आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. इथे तुमच्या दुकानाचा मोबाईल नंबर येईल आणि इथं तुमचा जीमेल जो असेल. इथं जर तुमची वेबसाईट असेल तर ते टाका. टर्म्स अँड कंडिशन काय असतील जर तुमच्या ह्याच्यामध्ये, ॲडव्हान्स पेमेंट अशा किती असतील तेवढे आपण ऍड करू शकतो. तिथं जीमेलचा पासवर्ड आणि जीमेल तुम्ही ऍड करा, जेणेकरून तुम्ही जे आहे ते डायरेक्ट कोणालाही जीमेल थ्रू इनवॉइस पाठवू शकता. तिथं तुम्ही मटेरियल ऍड करू शकता जे तुमच्या दुकानात आहे. जसं की तुम्ही आज जर कोणतं मटेरियल घेतलं, तिथं सप्लायर ऍड करा. तुम्ही सप्लायरचा जो नंबर असेल तो, तिथं युनिट जे काय असेल ते, क्वांटिटी किती घेतली, त्याचा रेट काय होता, हे सर्व तुम्ही इथं असं स्टोअर करू शकता, जेणेकरून तुम्हाला कळेल तुमची परचेसिंग किती झालेली आहे. तर ह्या टॅबमध्ये तुम्ही क्लायंट ऍड करू शकता. जर क्लायंटचं कोणतं दुकान वगैरे असेल तर ते टाकायची गरज आहे, किंवा नाही टाकले तरी चालेल. इथं क्लायंटचा फोन नंबर, इथं GS नंबर, ॲड्रेस आणि GS नंबर हे टाकून तुम्ही सेव्ह करा. हे प्रोडक्ट आहेत, हे तुमच्या दुकानात जे काही प्रोडक्ट आहेत ते तुम्ही इथं ऍड करणे गरजेचं आहे. तुम्ही क्लायंट ऍड, तर हे इथे ऍड होईल सर. आता मेन सेक्शन जो आहे तो आपला इनवॉइसचा आहे. तर असं नाही की तुम्हाला दरवेळी तिथे क्लायंट क्रिएट करायला लागेल, प्रोडक्ट ऍड करायला लागेल. आता समजा मी तिथे तांदळा नावाचा एक क्लायंट क्रिएट केला होता. जर मी तो सिलेक्ट केला तर त्याची डिटेल ऑलरेडी फिल येतील इथे. आता इथे जर मी सिमेंट सिलेक्ट केलं तर त्याची डिटेल्स ऑलरेडी फील्ड येतील. त्यासाठी आपण तिथे स्टोअर करायचं आहे. पण जर आपण तिथे स्टोअर केलं नाही तरी डायरेक्ट तिथे येऊ शकतं. आता मी तुम्हाला एक बनवून दाखवतो. पहिल्यांदा कॅशमध्ये येणं, पेमेंट कॅशमध्ये केलेलं आहे. इथे स्पेशल नोट आपल्याला काही द्यायची असेल तर देऊ शकता. इथे डिस्काउंट किती पर्सेंट, आता समजा 10% दिला त्याला, तर 10%, GST 18%, अदर चार्जेस काय असतील तर ते येतील. आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्ही क्रिएट इनवॉइसवर क्लिक करा. क्रिएट इनवॉइसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे असं सर्व दिसेल. तर हे झालं. दुसरी गोष्ट राहिली ते ते म्हणजे आपले, की एखादा क्लायंट आपल्या इथं स्टोर नसेल. आता तिथे फक्त एकच क्लायंट होता, दुसरा क्लायंट क्रिएट केला बघ ना, त्याचा ॲड्रेस वगैरे टाकला, फोन नंबर इथे टाकला. इथं मी त्याला दिली, पाईप दिली, क्वांटिटी 15 टाकली आणि रेट 100 रुपये ठेवला. फिटमध्ये दिली. हे कोटेशन होतं तर मी इथं कोटेशन क्लिक केलं. डिस्काउंट त्याला मी 10% देईन. तर हे सर्व झाल्यानंतर मी क्रिएट इथवर क्लिक केलं तर हे कोटेशन तयार झालेलं आहे शुभमसाठी. इथं कोटेशन दिसत असेल तुम्हाला, आणि इथं हे असं पूर्ण दिसायला लागेल हे कोटेशन बनलेलं आहे. तर हे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता.
जे डाउनलोड केलेले इनवॉइस आहे, कोटेशन आहे, ते तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. तर मग तुम्हाला हे कुणाला पाठवायचं असेल तरी तुम्ही हे सर्व पाठवू शकता. तर धन्यवाद. जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. इथे संपर्क नंबर दिलेला आहे माझा.